साहित्य सम्राट शाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती व लोकमान्य तिलक के पुण्यतिथि के अवसर पर कलमनुरी शहर के सार्वजनिक शमशान भूमि में वृक्षारोपण किया गया, जहां किस्म किस्म के 100 देसी पेड़ लगाए गए। कलमनुरी सार्वजनिक शमशान भूमि में एक भी पेड़ न होने के कारण अंतिम संस्कार में आए हुए लोगों को धूप का सामना करना पड़ता है, जिसको लेकर कलमनुरी डॉक्टर एसोसिएशन, नगर परिषद प्रशासन, वन विभाग, कलमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघ, अखाड़ा वालापुर पर्यावरण प्रेमी, सद्भाव सेवाभावी संस्था हिंगोली व कलमनुरी पर्यावरण प्रेमियों की ओर से शमशान भूमि में 100 से ज़्यादा वृक्षारोपण किए गए वो लगाए गए पेड़ों को जीवित रखने की मुहिम शुरू की गई। इस मुहिम में सद्भाव सेवाभावी संस्था हिंगोली ने वृक्ष एम्बुलेंस व 20 देसी पेड़ों के साथ वृक्षारोपण कार्यक्रम में हिस्सा लिया, तो वहीं मुक्ताई रोप वाटिका की ओर से 20 देसी पेड़ों का वृक्षारोपण किया गया। साथ ही डॉक्टर एसोसिएशन कलमनुरी की ओर से 10 ट्री गार्ड उपलब्ध कराए गए, तो वहीं वनीकरण विभाग की ओर से पेड़ों के बीज दिए गए। इस समय पर्यावरण प्रेमी बड़ी संख्या में उपस्थित थे। आज कळमनुरी येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये पर्यावरण मित्र मंडळ, डॉक्टर असोसिएशन, पत्रकार संघ, व्यापारी महासंघ आणि जे या झाडाबद्दल ज्यांना आस्था आहे असं सर्व जणांकडून आपण आज हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा ठेवला आहे। इथं खरंच आवश्यकता होती की इथं स्मशानभूमी आहे, परंतु लोकांना एवढा त्रासाचं होतं की बसायला जागा नव्हती, कुठं सावली नाही। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत हाल होत होते लोकांचे, ते लक्षात घेऊन आम्ही सर्व पर्यावरणामध्ये काम करणारे जे लोक आहोत त्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण इथं एक वृक्षारोपणाचा चांगला कार्यक्रम करायचा। ते वृक्ष लावायचे, त्याला ट्री गार्ड बसवायचे, त्याला पूर्ण 4-5 वर्ष पाणी देऊन त्याला सांभाळायचं। असं करून हा एक आपण परिसर डेव्हलप करणार आहोत। याकरता डॉक्टर असोसिएशन असो, व्यापारी महासंघ असो, पत्रकार संघ असो, पर्यावरणामधले काम करणारे लोक असो, ते आमची हिंगोलीचे सद्भाव सेवा संघटना आहे ते सुद्धा येत आलेत। बाळापूरची सुद्धा मंडळी सर्व इथे सहभागी झाली आणि आज हा आपण करणं आणि फॉरेस्ट्री जे आहेत वन खात्याचे त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली आहे। आणि बाकीच्या ज्या लोकांनी आपल्याला ट्री गार्ड गेलेत आणि ज्या लोकांनी झाडं दिले त्या सगळ्या लोकांच्या मिळून आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला। आज आपण जवळपास 100-125च्या वरती झाड लावले आपण आणि त्याला ट्री गार्ड बसून आपण पूर्ण त्याला जगवणार आहोत। आणि विशेषतः म्हणजे इथं सर्व देशी झाड आहेत, इथं एकही आपण जे दुसरे अवांतर झाड एकही लावलं नाही, सर्व देशी झाड आहेत।